नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? चला तर मग आज आपण बघूया मिक्स व्हेज पुलाव. यासाठी आपल्याला घ्यायचं 1 कप तांदूळ. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त तो लांब होण्यासाठी. 1 कप तांदूळ घेऊन 2 वेळेस वॉश करायचा आहे. त्यानंतर तो 1 तासासाठी भिजवत ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या तयारीकडे. पहिलं तर आपण सगळे व्हेजिटेबल घ्यायचे ॲज पर चॉईस तुमचं. तुम्हाला जे व्हेजिटेबल्स हवे असतील त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही घ्यायचे आहे 2 कांदे, 1 टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट करण्यासाठी 7-8 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच अद्रक. त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी तयारी करायची आहे, सोक केलेले तांदूळ, व्हेजिटेबलमध्ये मी घेतलं आहे ग्रीन पीस, फ्लावर, पनीर, गाजर, अद्रक लसूणची पेस्ट. गरम मसाल्यामध्ये घेतला आहे तेजपत्ता, दालचिनी, लवंग, कोथिंबीर, 3 चमचे दही. मसाल्यामध्ये जिरं, धना पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि किचन किंग मसाला आणि हळद प्लस 2 चिरलेले कांदे. त्यानंतर पहिलं तर आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला जेवढं तांदूळ असेल त्याच्या 3 पट आपल्याला पाणी ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं मीठ. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे दालचिनी, तेजपत्ता आणि लवंग. त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे आपल्याला तेल. त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे हे आपल्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. मला थोडंसं पाणी इथं थोडंसं कमी वाटलं, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून एक्स्ट्रा पाणी ॲड केलं. चला तर मग आता बघूया. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात आता आपण तांदूळ घालणार आहोत. तांदूळ हळूहळू घालायचं आहे कारण पाणी उडू शकतं. त्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतर हे तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. हा तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजवायचा आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करू शकतो. म्हणजे जेवढा आपल्या तांदळासाठी जे भात करण्यासाठी जेवढं तांदूळ मीठ लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त करायचं आहे. त्यानंतर हा 80% भात शिजून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करणार. त्यासाठी घ्यायचं आहे एक कढई घेतली आहे, जाड तळाची कढई घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत वाट बघायची आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण टाकतो आहे जिरं. जिरे तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कांदा. कांदा आपल्याला हळूहळू परतायचा आहे. गॅसची फ्लेम ही थोडीशी मिडियमच ठेवायची आहे कारण भलेही आपण कढई जाड तळाची घेतलेली असली तरीही सुद्धा कांदा जास्त लाल होऊ नये, तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तसा फ्राय करायचा आहे.
कांदा थोडासा ब्राऊन होत आला आहे तोपर्यंत आपण थोडं हलवून घ्यायचं आहे त्याला। कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचे अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचे आहे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा निघून जात नाही तोपर्यंत। अद्रक लसूणची पेस्टने मिक्स झालेली आहे पूर्णपणे। एक चीज होईपर्यंत पूर्णपणे हलवत राहायचं आहे। कांदा आता आपला बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे। आता आपण ॲड करत आहोत टोमॅटो पण चांगले हलवून घ्यायचे आहे। थोडंसं टोमॅटोने थोडंसं पाणी सुटतं तरीही थोडंसं स्मॅश होईपर्यंत हलवायचे 2 मिनटं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक करून आपले व्हेजिटेबल ॲड करायचे आहे। पहिले मी घेतला आहे मटार, त्यानंतर घेतला आहे फ्लावर, त्यानंतर घेतला आहे गाजर, आणि सगळ्यात शेवटी पनीर। पनीर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घालू शकता, कोणाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणते व्हेजिटेबल्स जे तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता। फॉर एक्झाम्पल जसं कोणाला फरशी, शिमला मिरची वगैरे आवडते ते घालू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण दही घालत आहोत। 2 मिनटं भाज्या परतून झालेल्या आहेत, त्यानंतर आपण दही घालतात। दह्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत स्पायसीचे ते सगळे मिक्स करून चांगले 2 मिनटासाठी फेटून मग हे आपल्या भाजीमध्ये जे व्हेजिटेबलमध्ये घालायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं एक अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे। चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी चांगली हलवून घ्यायची आहे। मध्ये हलवत राहायचे आहे, कारण आपण जे दही घातलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जे मसाले ॲड केलेले आहे खाली तळाला लागू नये, चिकटूनला राहू नये, त्यासाठी आपण मध्ये मध्ये भाजीची हलवत राहायची आहे। त्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे। थोडासा थिकनेस आला की त्यानंतर थोडंसं आपण झाकण ठेवायचं आहे आणि 80% पर्यंत आटलेलं आहे। 21% पाणी आपल्या त्याच्यामध्ये आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत
आपण जो वाफवून घेतलेला राईस आहे तो राईस आपण हळवापणे घालायचा आहे, कारण जो आपल्याला लांब जो तांदूळ झालेला आहे तो मोडू नये त्यासाठी. तांदूळ घातल्यानंतर तो हळूहळू स्प्रेड करून घ्यायचा आहे. तांदूळ तुटणार नाही याची काळजी घेऊन हळूहळू स्प्रेड करायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं तूप घालू शकता. तुपाने पण फ्लेवर खूप छान येतो. तूप हे ऑप्शनल आहे म्हणून मी याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. त्यानंतर मी याच्यावर घालत आहे कोथिंबीर. कोथिंबीर तुम्हाला हवी तेवढी घालू शकता आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये तुम्ही पुदिनाही ॲड करू शकता. पुदिना माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त कोथिंबीर ॲड केली आहे. तुम्ही पुदिना जरी घातला तरी त्याचा फ्लेवरही खूप छान येतो. आणि त्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवरती झाकण ठेवून वाफेवर ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपण ते उघडून चेक करायचं आहे. त्यानंतर वाफ आलेली आहे, छान प्रकारे वाफ येत आहे. आता आपण चेक करू शकता. आपला व्हेज बिर्याणी पुलाव रेडी आहे खाण्यासाठी. थँक्यू.